असं म्हणतात लोक की तिथून जर पान तोडून आणलं आणि तिजोरीमध्ये ठेवलं तर बरकत होते किंवा पैसा वाढत जातो. आणि त्या वटवृक्षाच्या याच्यामधून आवाज एक येतो. तर तो आवाज खरंच येतो का? नाही, तेव्हा लोक म्हणायचे की महाराजांच्या वटवृक्षाखाली अशी एक छोटी देवळी आहे, तिथे एक वाक्य लिहिलं होतं, हम गया नहीं जिंदा है. तिथं जर आपलं डोकं आत घातलं तर आपल्याला आवाज येतो की हम गया नहीं जिंदा आहे किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठी, असं म्हणायचे. पण एक लौकिक अर्थानं जर बघितलं तर महाराज सांगतात की भिवू नको मी तुझ्या पाठीचे, ते कानात घुमलेलं आहे ते दिसतंय. पण असा कुठला एकदम काय म्हणतात की चमत्कारिक बाब म्हणून त्याच्याकडे बघण्यात काय अर्थ नाही. पण महाराज सदैवच सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे, त्यामुळे तो आवाज कायम अंतरंगात यायलाच पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरे बाबतीत पान आणल्यानंतर जसं विचारलं की फायदा होईल किंवा अशा गोष्टी, तर महाराज जेव्हा होते तेव्हा महाराजांची नख सुद्धा घेऊन, म्हणजे जी नख कापली जायची, जे कापायचे, ती नख घरात घेऊन गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या बाधा दूर झाल्याच्या घटना महाराजांच्या बरोबर